अशोक चव्हाण यांचं भाषण सुरू असताना एकच गोंधळ पाहायला मिळाला। लोकस्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला। आरक्षण उपवर्गीकरण यासोबतच तात्काळ लागू करा या मागणीसाठी लोकस्वराज्य संघटनेने मागणी आता पाहायला मिळते। ते संमेलन डाव्या विचारसरणीचं नसून हे उजव्या विचारसरणीचे लोकांचं आहे। मातंग समाजाला एका म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत। म्हणून ह्या साहित्य संमेलनाला माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे। कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते। हे न सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अण्णाभाऊ साठे जयंती झाली। ते अण्णाभाऊ साठे जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं, पण तुम्ही कॉम्रेडच नाव लावत का आहात? ते कॉम्रेड नाव तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेले, पण तिथं आम्ही पूर्णपणे तिथं विरोध केलाय। चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होतात। तुमच्या काळामध्ये लहुजी साळवे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली। तो आयोग तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता। त्याच्यातला 78 शिफारसी तर तो मान्य झाल्या, त्याची अंमलबजावणी करा ना तुम्ही। साहित्य संमेलनातून हे एक चाललेलं आहे। अण्णाभाऊ मुळात कॉम्रेड आहेत, समतावादी आहेत, साम्यवादी आहेत। म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णाभाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांध व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।